नमस्कार. दुपारच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर. खगोल प्रेमींबरोबरच सर्वसामान्यांनाही पौर्णिमेला अमावस्येचा अनुभव आज घेता येणार आहे. खग्रास ग्रहण आज आपल्याला बघायला मिळणार आहे. मात्र याचे दृश्य परिणाम मानव जातीवर पडणार असल्याचं ज्योतिष अभ्यासकांचं मत आहे. तर ही खगोलीय घटना असल्यामुळे घाबरण्याचं कारण नसल्याचं खगोल अभ्यासकांनी सांगितलंय. आकाशात स्पष्ट दिसणाऱ्या पौर्णिमेच्या चंद्राला आज रात्री 11:53 ग्रहण लागणार आहे. कारण चंद्र आणि सूर्य यांच्यामध्ये पृथ्वी येत असल्यानं पृथ्वीच्या छायेत काही काळ चंद्र आकाशातून नाहीसा होणार आहे. 16 जूनच्या पहाटे 3:33 ग्रहणाचा कालावधी आहे. हे खग्रास चंद्रग्रहण बघण्याची एक चांगली संधी आहे. उत्तर गोलार्धात सगळीकडे ही स्थिती बघायला मिळणार आहे. आपल्याला पृथ्वीची जी छाया आहे ती चंद्रावर पडल्यामुळे चंद्राचं जे बिंब आहे तर ते काही काळासाठी, आणि तो काळ म्हणजे व्यवस्थित 2-3 तासाचा आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही व्यवस्थित या खगोलीय घटनाचा आपल्या घरातून तुम्ही आनंद घेऊ शकता. ग्रहणाबद्दल आपल्या समाजात अनेक गैरसमज आहेत. ज्योतिषांनी तर ग्रहणाचा परिणाम मानव जातीवर पडणार असल्याचं म्हटलंय. चंद्रमा जब पीड़ित होता है तो व्यक्ति डिप्रेशन में जाता है, खुश नहीं होता है और मानसिक रूप से थोड़ा सा रोगी पाया जाता है. चंद्र ग्रहण में जब राहु चंद्र को ग्रसित करेगा तो सबसे ज्यादा पीड़ा उन्हीं व्यक्ति को होगी जिनकी कुंडली में चंद्रमा दूषी है. दुसरीकडे ही एक खगोलीय घटना आहे आणि विज्ञानानं ती सिद्ध केली आहे. त्यामुळे ग्रहणासंदर्भातील गैरसमज लोकांनी काढून टाकावा, या खगोलीय घटनेचा आनंद लुटावा असं आवाहन खगोल अभ्यासकांनी केलंय. तर एक सर्वसाधारण दैनंदिन जीवनामध्ये जर आपण सांगितलं की आपण रस्त्यावरून जात असताना एखाद्याची सावली जर आपल्या अंगावर पडली तर आपल्याला काय फरक पडतो त्याच्यामध्ये, किंवा दुसऱ्या एखाद्या वस्तूवर एखाद्याची सावली पडली, तर हा फक्त लाईट अँड शॅडोचा एक दृश्य आहे. विज्ञानानं केलेली प्रगती सर्वश्रुत आहे. त्याचबरोबर आपल्या समाजात ज्योतिषशास्त्रालाही तेवढंच महत्त्व दिलं जातं. त्यामुळे या खगोलीय घटनेकडे कसं बघावं हे ज्याचं त्यालाच ठरवायचं आहे. ETV न्यूज नागपूर. दुपारच्या बातमीपत्रात आज इथेच थांबूयात. नमस्कार.